चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकसाथीचा सरस सांख्यिकी हा पाठ आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे सरासरी म्हणजे नेमकं काय आहे. आता पहा, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं की अस्मिताला रोज सायकल शाळेत जाण्यासाठी किती मिनिटे लागतात ते दिले पहा. आणि यावरून आपल्याला काय करायचं, सरासरी काढायचं की 6 दिवसाचा विचार केला तर शाळेत जाण्यासाठी दररोज त्याला अंदाजे किती मिनिटे लागतात असं आपल्याला काढायचं आहे. तर सरासरीचा हा प्रश्न आपल्याला असं सोडवायचा आहे की 6 दिवसात ते शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मिनिटांची बेरीज करायची. तर पहा, त्याला किती मिनिटं लागले, 20, 20, 22, 18, 18 आणि 20. याची टोटल बेरीज 118. आणि किती दिवस दिले ते 6 दिवस. याच्यावरून आपल्याला 19.243 अशा प्रकारचा मिनिटे एवढा वेळ दिला लागतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता यामध्ये काय दुसरे एक उदाहरण दिले पहा की एका शाळेने विद्यार्थ्यांचे घर शाळेपासून किती दूर आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले आणि शाळेपासून जे अंतर खाली दिलेले त्या अंतरांची सरासरी काढायची. सेम असंच काढायचं. सरासरी बरोबर काय, 6 विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा यामधील सगळ्यांची बेरीज करायची, त्याला एकूण विद्यार्थ्यांनी भागायचं आणि त्याची बेरीज शिकवायची. पुढे काय आहे पहा, आणखी एक उदाहरण दिले की आठवड्यात 7 दिवस दोरीच्या उड्यांचा सराव ऋतुजा करत होते आणि प्रत्येक मिनिटाला त्याने मारलेल्या उड्यांची संख्या दिलेली आहे. याच्यावरनं काय करायचं आपल्याला, त्याची सरासरी काढायची. त्या सरासरी सगळ्यांची काय करायची, 60 + 62, 61, 60, 59, 63, 58 सगळ्यांची बेरीज करायची. आपल्याला ती बेरीज किती प्राप्त होते हे पाहायचं आहे. तर सरासरी ही 7 दिवसात मारलेल्या उड्यांची बेरीज आपल्याला 423 येते. 423 भागिले 7 हे जर आपण भागाकार करून केलं तर एका मिनिटामध्ये मारलेल्या उड्यांची सरासरी आपल्याला 7.42 येते. हे लक्षात ठेवा की सरासरी म्हणजे जे दिलेले प्राप्तांक आहे त्या प्राप्तांकांची सर्वांची बेरीज करायची आपल्याला आणि त्याला खाली किती दिवस आहे किंवा किती संख्या आहेत, आपण किती मोजल्या अंक यांची काय करायची, एकूण संख्या किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला येतो पहा, प्राप्तांक म्हणजे नेमकं काय. प्राप्तांक म्हणजे नेमकं काय असते पहा, की ज्या संख्येबद्दल माहिती हवी तिचे जेवढे नमुने आपल्याला दिलेल्या सामग्रीत मिळतात त्यांना प्राप्तांक असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. प्राप्तांक म्हणजे नेमकं संख्या, हे लक्षात ठेवा, संख्येची माहिती. आता सरासरी म्हणजे काय, की दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदस्थानी एकूण प्राप्तांकांची संख्या. आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी जर घेतलं आपण इथं 9, 11, 18, 20, 10, 16, 12 हे किती आहेत, 7 आठवड्याचे दिवस 7 आणि या सगळ्यांची बेरीज हे दिलेले प्राप्तांकांची बेरीज आणि 7 काय आहे की एकूण प्राप्तांकांची संख्या आहे. हे एक लक्षात ठेवा. हे उदाहरण आपल्याला त्याच्यावरून सरासरी म्हणजे नेमकं काय हे कळतं. लक्षात ठेवायचं की सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची अंकांची, खाली किती अंकांची बेरीज केली तेवढ्या संख्या लिहायची. आता पहा, एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी की पाऊस पडलेला आहे. पाऊस किती मिलीमीटर पडलेला आहे, 9, 11, 8, 20, 10, 16, 22. तर आपल्याला आठवड्याची सरासरी काढायची. ते सरासरीचं सूत्र लिहायचं, सरासरी बरोबर दिलेल्या प्राप्तांकाची किंवा दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदस्थानी आपल्याला काय लिहायचं, एकूण प्राप्तांक म्हणजे किती प्राप्तांक आहे त्याची संख्या घ्यायची. म्हणजे पाहायचं होता 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 यांची बेरीज करायची. छेदस्थानी किती संख्या बघा, काय एकूण 7 आहे. तर आपल्याला काय येईल, या सगळ्यांची टोटल बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर किती येते पहा, आपल्याला उत्तर येतं 86 भागिले 7. 86 भागिले 7 म्हणजे किती, 7 1 7 खाली म्हणजे 1, 7 2 14, 2 7 2 14 आणि 7 8 56, 35 म्हणजे 12.285 आणि 12.28 मिलीमीटर. आणि आपल्याला उत्तर काय आलं, आठवड्याच्या पावसाची सरासरी किती आहे,
.28 मिलीमीटर. आपण सरासरी 54 मधलं पहिलं गणित सोडवलं आहे. सरासरी म्हणजे दिलेल्या प्राप्तांकांची सर्व बेरीज आणि जेवढे अंक आहे तेवढे त्या अंकांची काय करायची आपल्याला संख्या लिहायची फक्त. अशा प्रकारे सरासरी आपण शिकले. आता आपण ह्याच्यामधला दुसरा टॉपिक काय शिकणार आहोत की वारंवारता वितरित सारणी नेमकं काय आहे. त्याला इंग्लिश मध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असे म्हणतात. आता इथं बघा कधी कधी काय माहिती अनेक वेळा दिली जाते एखाद्या उदाहरणामध्ये आणि एखादा प्राप्तांक किती वेळा आलाय हे दाखवणारी जी संख्या असते त्या संख्येला आपण त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतो. म्हणजे प्राप्तांक किती वेळा म्हणजे रिपिटेशन किती वेळा झालं तर त्या जे नंबर असतो त्या रिपिटेशनचा त्याला प्राप्तांकाची वारंवारता असे म्हणतात. आता अशा वेळी वारंवारता आपल्याला सारणीमध्ये 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. नंबर 1, पहिले 3 कॉलम बनावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला एक आहे पहा की प्राप्तांकाचा, दुसरा आहे टाळ्याच्या खुणाचा आणि तिसरा आहे वारंवारता. समजा एखादं उदाहरण जर आपण घेतलं तर 1, 2, 2 हा किती वेळा आलाय 5, तर हा 2 हा काय झाला प्राप्तांक आणि 5 हा काय झाला वारंवारता झाला. म्हणजे 2 हा अंक 5 वेळा असं. आता पहिल्या स्तंभामध्ये, दुसऱ्या स्तंभामध्ये, तिसऱ्या स्तंभामध्ये काय लिहायचं तर आपण समजून घेऊ. पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला प्राप्तांक लिहायचे वारंवारता वितरित सारणीमध्ये, दुसऱ्या स्तंभामध्ये टाळ्याच्या खुणा आणि तिसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता. आता पहिला जो स्तंभ आहे प्राप्तांक तर ते कसं लिहायचं पहा. या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. तर जी लहान संख्या असते ती अगोदर लिहायची दिलेल्या संख्येमध्ये आणि दिलेल्या संख्येमध्ये जो मोठा अंक आहे तो शेवटी लिहायचा. आता समजा उदाहरणार्थ 1 पासून जर समजा 10 पर्यंत केलेले अंक आपल्याला तर त्याची सुरुवात कुठून करणार तर 1 ही लहान संख्या आहे आणि 10 ही मोठी संख्या आहे. मग 10 शेवटी लिहायची. 1, 2, 3, 4, 5, 6 सिरियल लिहायचे क्रमाने उभ्या. नंबर 2 काय आहे कॉलम मध्ये सांगितलेले पहा टाळ्याच्या खुणा. आता हे खूप महत्वाचं आहे की टाळ्याच्या खुणा कशा करायच्या आणि कशाला म्हणायचं. आता पहा माहितीमधील संख्या क्रमाने वाचायच्या आणि प्रत्येक माहितीमधील संख्या वाचली की त्या सारणीमध्ये संख्येच्या स्तंभामध्ये उभी रेष अशी खूण करायची. त्या खुणेला टाळ्याच्या खुणा असे म्हणतात. टाळ्याची खुण एक सिंगल रेष. आता जसं की टाळ्याच्या खुणामध्ये पहा 1 आणि हे आपण किती लिहू शकतो 4 खुणा लिहू शकतो. आणि जर 5वी खुण आली तर आपण काय करायचे आडवी रेष मारायची 5व्या रेषेने. कशा प्रकारे मारायची पहा या ठिकाणी हे आडवी रेष 1, 2, 3, 4 आणि हे अशी तिरपी रेष मारायची. या ठिकाणी लक्ष द्या तिरपी रेष मारायची. त्यामुळे टाळ्याच्या खुणा आपल्याला मोजणे सोपे होते. म्हणजे 5 आपल्याला गट या ठिकाणी तयार होतो. आता प्रत्येक संख्येसमोरील टाळ्याच्या एकूण खुणांची संख्या मोजून त्या ठिकाणी लिहायची आहे. तिसऱ्या कप्प्यामध्ये आपण त्यालाच काय म्हणतो वारंवारता. तिसऱ्या कप्प्यामध्ये आपल्याला वारंवारता लिहायची आहे. म्हणजे तो एखादा अंक किती वेळा रिपीट झालाय, रिपिटेशन किती वेळा झाले याला आपण काय म्हणतो वारंवारता. तर वारंवारता किती आलेली आहे आपली म्हणजे तो अंक किती वेळेस रिपीट झालाय हे मोजून काय करायचं ते खुणांच्या संख्येने आपण लिहायचं आहे. या ठिकाणी पहा आता चौथं शेवटी काय करायचं पहा. शेवटी सगळ्यांची बेरीज करायची. ती बेरीज हा L अक्षराने दाखवायची आणि ही बेरीज आपल्याला किती मिळते पहा. बेरीज आपल्याला जे एकूण प्राप्तांक आपण मोजलेले आहेत त्या मोजलेल्या प्राप्तांक एवढी येते. ती कोणत्या अक्षराने दाखवली जाते N हे अक्षराने दाखवले. आता हे 4 गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत आपल्याला दिलेल्या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करायची असेल तर. या ठिकाणी एक उदाहरण दिले पहा. एका वर्गातील काही मुलांचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटर मध्ये आहे. जसं की 1, 3, 2, 4, 5 असे. आणि त्यावरून आपल्याला काय करायचे की वारंवारता सारणी तयार करायची. पहा या ठिकाणी दिली नाही ना कॉलम दिले नाही प्राप्तांक
त्यानंतर तळाच्या खुणा आणि वारंवार येतात. आता याच्यामध्ये आपण करू शकतो 3 कॉलम करून 1 2 पहा. एकला लहान किलोमीटर 1 आहे आणि मोठ्यात मोठा 6 आहे. म्हणून त्या ठिकाणी पहा 1 ते 6 अंकाचे जे प्राप्तांकामध्ये लिहिणे आहे. 1 हा 2 वेळा आलेला आहे अंक. त्या ठिकाणी पहा अशा प्रकारचे जो लहान अंक आहे 1 आणि 6 हा मोठा अंक आहे. तर या ठिकाणी सुरुवात आपल्याला कुठून करायची? लहान अंकापासून. मग 1 लिहायचं. 1 2 3 4 5 6 आणि मोठा अंक 6 या ठिकाणी आहे. मग हा 1 हा अंक किती वेळा? 2 वेळा आलेला आहे. या ठिकाणी तळाच्या खुणामध्ये 2 रेषा मारायची आणि त्यापुढे 2 हा वारंवार लिहायचा. त्यानंतर 2 हा अंक किती वेळा आला? 1 वेळा. तिथं मोजायचं. त्याच अशा प्रकारे वरच्या खून केली आहे तसं आपण एक लक्षात राहण्यासाठी असे खुणा करू शकतो. या ठिकाणी 4 हा 2 वेळा आलेला, 4 वेळा आलेला, 5 वेळा अशा आपण तिरपस रेष मारलेली आहे. 5चा गट केलेला आहे. त्यानंतर 5 हा 2 वेळा आलेला आहे आणि 6 अंक हा किती वेळा आलेला आहे? 1 2 3 3 वेळा आलेला आहे 6 अंक. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मोजून लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचे? जे संख्या मोजली ती लक्षात ठेवण्यासाठी कल्पना आपण असं किरकिरेश किंवा त्याला स्टार किंवा त्याला गोल अशा प्रकारे आपण मोजताना करू शकतो. म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता या सगळ्यांची बेरीज करायची. n बरोबर 15. n बरोबर 15 आल्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला वारंवारता वितरित सारणी आपल्याला तयार करता येते. यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. प्राप्तांक, तळाच्या खुणा, वारंवारता आणि शेवटी एकूण वारंवारता n बरोबर हे लिहिणं गरजेचं आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की एकूण वारंवारता आपल्याला लिहावंच लागेल. आता पहा या ठिकाणी दुसरं पण गणित दिलेलं की शेंगामधील दाण्याची संख्या या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि तळाच्या खुणा दाण्यांची संख्या प्राप्तांकाऐवजी आपण दाण्यांची संख्या सुद्धा लिहू शकतो. म्हणजे जे दिलेली माहिती ते पण लिहू शकतो आपण. आता बघा आपण सरळ त्या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला समजल्यामध्ये प्राप्तांकांचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी तळाच्या खुणा वापर करता येतो. नंबर 2 खुणांची संख्या वारंवारता दाखवते. अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी असे म्हणतात. आणि शेवटी 3 नंबरचा आहे प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग आपल्याला सरासरी काढण्यासाठी होतो. या ठिकाणी खुणा हा शब्द लक्षात ठेवा. खु हा पहिला उकार आहे. आता यामधील सराव संच 55 मधील आपण काय करूया? पहिलं जे गणित आहे ते सोडून घेऊया. ही अशा प्रकारची वारंवारता वितरित सारणी असते पहा. ज्या ठिकाणी तळाच्या खुणा, वारंवारता आणि प्राप्तांक दिलेले असतात अशा प्रकारच्याला आपण वारंवारता वितरित सारणी असे म्हणतो. महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आता सराव संच 55 मधील पहिलं गणित पहा. एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय करायचंय? वारंवारता सारणी तयार करायची आहे. आता बघा दिलेली माहिती दिलेली आहे पहा 131, 135, 140 अशा प्रकारे शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी नीट लक्ष दिल्यानंतर आपल्याला कळतं की 131 पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शेवटी कुठे झालेली आहे? 140 पर्यंत. अशा प्रकारच्या या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला काय करायचं? उदाहरण सोडवायचं आहे. आता ही गोष्ट मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान या ठिकाणी ही पण गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सरासरी काढण्यासाठी सुद्धा संख्या काढण्यासाठी सुद्धा काय होतं? वारंवारता वितरित सारणीचा मी मगाशी सांगितले आपल्याला गोष्ट ते समजून घ्या. आता पहा या ठिकाणी हे जे पहिले गणित सोडवताना आता आपल्याला काय करायचं? 3 कॉलम करायचे नेहमीप्रमाणे. पहिला कॉलम काय असेल?
आणि दुसरा आणि तिसरा मग असे सांगितलेले आहे का. आता आपण काय करूया, कॉलम करून घेऊया. 3 कॉलम आहेत. पहिला आहे त्याच्यामध्ये उंची सेंटीमीटर मध्ये घेऊया. त्यानंतर दुसरा कॉलम काय असतो, तळ्याच्या खुण्याचा. आणि तिसरा काय असतो, वारंवारता. वारंवारतेचं बघा तिसरा कॉलम काय आहे. आता या ठिकाणी 131 हा अंक किती वेळा आलाय पहा, मोजा. या ठिकाणी 131 मी सांगितले की मला लहान आहे आणि 140 काय मोठे आहे. मग कॉलम मध्ये 131 पासून सुरुवात करूया. 131 132 पासून डायरेक्ट आपण कितीपर्यंत लिहिणार आहोत, 139 आणि 140 पर्यंत. आता आपण 131 हा किती वेळा आलाय पाहूया, मोजूया. 131 मग असे सांगितल्याप्रमाणे आडव्या तिरप्या रेषा आता या ठिकाणी मी गोल करतो. किती वेळा आला तर 1 2 3 वेळा आला. तर मी या ठिकाणी लिहिणार आहे 3 वेळा आला. मग वारंवारता सुद्धा किती झाली, 3. 132 हा किती वेळा आला पहा, 1 2 3. किती वेळा आला, 3 वेळा. त्यानंतर 133 पहा, 1 2 3 4 5 वेळाला. मग आता काय करणार मी, 4 उभ्या रेषा मारणार आणि आडवी तिरपी रेष मारणार, म्हणजे 5 चा घटक. 133 5 चा घटक. 134 किती वेळा, 1 2 3 3 वेळा. मग 134 किती वेळा, 3 वेळा. तसंच प्रमाणे 135 पहा, 1 2 3 3 वेळा. 135 पण किती वेळा, 3 वेळा. 1 2 3 वेळा. आता 136 पहा किती वेळा, 1 2 वेळा. 137 1 2 आपण किती 2 वेळा. 138 इथं पाहूया, 1 वेळा चालेल. 139 1 2 वेळा, 3 वेळा. त्यानंतर 140 1 2 3 4 5 वेळा. या ठिकाणी आता आपण काय करायचे, एकूण वारंवारता किती आहे आपल्याला बेरीज करायची आहे. किती आहे, n बरोबर बेरीज करा. टोटल हे 3 अधिक 3 अधिक 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 अधिक 3 अधिक 5 सगळ्यांची बेरीज केली आपल्याला 30 येते. या संख्या जरी मोजल्या आपण तरी सगळ्यांची बेरीज आपल्याला 30 येते. म्हणजे आपल्या उपयुक्त प्रोग्रामने आपण वारंवारता विकसित करणे. या ठिकाणी पहिल्या सर्व संचितांमध्ये पहिल्या गणित सोडवले आहे. तशाच प्रकारे आपण दुसरं जे गणित आहे त्याचे पण सोडवूया. तिसरं गणित काय आहे, एका वसाहतीमध्ये 50 कुटुंब आहेत. तर प्रत्येक कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे. त्यावरून आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. व्यक्तींची संख्या दिली प्रत्येक कुटुंबामध्ये. पहा आता किती दिली, व्यक्तीची संख्या काय आहे, लहान आहे 1, मोठा आहे 5. 1 पासून 5 पर्यंत आपण अंक लिहूया. आणि त्यानंतर प्राप्तांक आणि तळाचे खुणा. प्राप्तांक म्हणजे व्यक्तींची संख्या आपण लिहू शकतो. त्यानंतर तळाचे खुणा आणि वारंवारता आपण या ठिकाणी लिहून घेऊया. हा अंक इथे वेळाला 5 त्या ठिकाणी. त्यानंतर 2 हा जो अंक आहे
किती वेळा पहा मोजून घ्या. मी आडवी रेष मारतो. जवळपास 2 जो अंक आहे या ठिकाणी किती वेळा पहा एकूण 13 वेळा आलेला आहे. त्यानंतर 3 हा अंक बघा मी फुली मारतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 6, 5, 5 चे गट करतो या ठिकाणी 4 रेषांनी एक तिरकी रेष मारतो. 16 वेळा आलेले आहे. 2 हा 13 आणि 3 हा 16 वेळा. आता 4 पहा 4 किती वेळा आलेला 4 हा सुद्धा 13 वेळा आलेला. गट करणार आहे तळांच्या कोणाचा. त्यानंतर 5 हा जो अंक आहे मोजून घ्या. 7 वेळा आलेला. 5 वेळा 2 म्हणजे अशा प्रकारे आता एकूण बेरीज करायची. एकूण वारंवारता किती आलेली आहे 50. जर आपण ह्या संख्या मोजल्या तर एकूण आपल्याला 50 संख्या भरतील. अशा प्रकारे आपण दुसरे गणित या ठिकाणी जर आपण संख्या म्हणून सोडवले नाही. आता पहा तिसरं गणित काय आहे. या ठिकाणी एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभाग मिळालेल्या संख्येची नोंद दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे किती वेळा दिलेला पहा 1 ते 6 वेळा. लहान अंक येत आहे आणि मोठा अंक 6. मग अशा प्रकारे वारंवारता वितरित सारणी तयार करून घेऊया अगोदर. प्राप्तांक वारंवारता आणि एकूण वारंवारता. आता 1 हा अंक किती वेळा आला पहा. रेषा मारायची दशलोकाने. 1 हा अंक 2 वेळा आला. 2 हा अंक 8 वेळा. 3 हा जो अंक आहे किती वेळा मोजून घ्या. 3 हा जो अंक आहे 13 वेळा आलेला. पहा 4 जो अंक आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा आलेला. 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 5 वेळा आला. 6 5 वेळा आला. त्यानंतर 6, 2, 3, 4 वेळा. आता सगळ्यांची बेरीज करा. एकूण वारंवारता मिळाला तर m बरोबर 40. अशा प्रकारे आपलं तिसरं पण गणित या ठिकाणी सुटलेलं आहे. आता आपण चौथं गणित घेऊया. चौथं गणित काय होता एका उत्पन्नामध्ये समजा 30 मुलांना उत्पन्नामध्ये पोळ्यांची संख्या दिली त्यावरून त्याची वारंवारता सारणी तयार करा. अशा प्रकारे गणित दिलं. बघा पोळ्यांची संख्या तळायचा खुणा आणि तिसरं काय आहे वारंवारता. अशा प्रकारचं करून तयार करायचं. पोळ्यांची संख्या सगळ्यात लहान कुठली आहे 2 आणि मोठ्यातले मोठे 5 आहे. हा 2 अंक हा किती वेळा आले आपण मोजून घ्यायचा आहे आपल्याला. एकूण वारंवारता m बरोबर किती असते शेवटी कॉलम मध्ये. 2 हा अंक किती वेळाने जर मोजला आपण तर 2 हा अंक आहे 9 वेळाने पहा. टाळायचा पुन्हा करून घ्या. त्यानंतर 3 हा अंक सुद्धा मोजायचा आपल्याला. मोजून त्या ठिकाणी लिहायचा आहे 3 हा अंक किती वेळा आला. तर 3 हा अंक आपल्याला 10 वेळा मोजून पाहिल्यानंतर मिळतो. त्यानंतर 4 हा अंक मोजून घेऊन 8 वेळा. त्यानंतर 5 हा अंक
पाच क्रमांक आहे आपल्याला तो 3 वेळा वरचा वाढीव 10 टोटल 30 ऑप्शन घ्यायचे. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी कोणी जर सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्यामध्ये प्रगती करून द्या. धन्यवाद.